हॅलो एव्हरीवन. तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे. आतापर्यंत टाकलेल्या सर्व व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण माझ्या मुलीचा आहे वाढदिवस, सोबतच आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी. तर मी माझ्या घरी माझ्या मुलीचा वाढदिवस आणि ॲनिव्हर्सरी कशा पद्धतीने साजरी करते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मुलीचा वाढदिवस आहे, तिच्या मैत्रिणीला आहे, मुलगी गेली होती शाळेमध्ये, तोपर्यंत आम्ही मस्तपैकी घराची सजावट केली. सुरुवातीला मी दरवाजामध्ये छान सुंदरशी रांगोळी काढलेली आहे. माझ्या हस्बंडने मस्त हॉलमध्ये डेकोरेशन केलं आणि मी करत होती पावभाजीची तयारी. मग डेकोरेशनला सुरुवात झाली होती. सगळं बलून वगैरे आम्ही मस्त फुलवले होते बघा, आणि मस्त मी पावभाजीची तयारी करत होती. डेकोरेशन जरा बऱ्यापैकी होतं चालू होतं, तेवढ्यात माझी मुलगी पण आली होती. तिने पण काही आम्हाला हेल्प केली. मस्त आम्ही हॉल सजवला होता आणि मी करायला गेली मस्त पावभाजी. मी घरी पावभाजी केलेली आहे सर्व 12-13 लोकांसाठी बघा. मला असं वाटलं की मला एवढ्या मोठ्या लोकांचं पावभाजी करायची विसर पडला की काय, पण नाही, मी खूप सुंदर अशी टेस्ट अशी पावभाजी केली. मुलांसाठी करायची होती, मी जरा तिखट कमी केलं होतं बघा, कारण माझं खाणं जरा तिखट असतं बघा. छान सगळं व्हेजिटेबल्स वगैरे मी बॉईल करून बाजूला ठेवले होते. कांदा मस्त शिजवून त्यामध्ये मी एक मसाला टाकला होता पावभाजीचा, करून घरीच मसाला करून टाकला होता. सोबतच मस्तपैकी मी केलं तिखट मीठ टाकलं, त्यामध्ये व्हेजिटेबल्स बॉइल्ड आणि स्मॅश करून टाकले होते बघा. छान आणि टेस्टी अशी पावभाजी मी तयार केली होती. सर्व मुलांना पावभाजी खूप आवडली. त्यांच्या अकॉर्डिंग मी टेस्टला तिखट वगैरे टाकून केलं होतं मस्तपैकी बघा. सगळ्या शेवटी टाकला आहे मी पावभाजी. आता मी सगळं त्याला मिक्स करणार आहे. झाकण ठेवून मी रेसला ठेवणार आहे तोवर, म्हणजे कसं मसाल्याचं त्याच्यामध्ये सर्व टेस्ट उतरून जाते. आता तोवर करणार आहे मी इम्पॉर्टंट काम, आपली भांडी. सायंकाळ झाली होती आणि आमचं डेकोरेशन पण झालं होतं, माझा स्वयंपाक पण झाला होता. आमच्या दोघीला व्हायचं होतं रेडी. थोडा वेळ मी बसली होती. मला सगळ्यांनी बड्डे विश केले होते, मी ते बघत होती बघा मोबाईलवर. थोडंसं मी रेस केली आणि मग आम्ही तयारीला गेलो, मी आणि माझी मुलगी. माझे हस्बंड जरा बाहेर होते उभे. आम्ही सगळं तयारी केली. आम्ही दोघीजणी छान असं तयार होऊन आलो आणि एक एक मग तिचे फ्रेंड्स यायला सुरुवात झाली होती. खूप एन्जॉय केला आम्ही, मस्त डान्स केला, सर्वांनी पोट भरून जेवण केलं. आम्ही पण मस्त एन्जॉय केला बघा. तुम्हाला माझी आजची सगळं सजावट कशी वाटली, आमचा एन्जॉय कसा वाटला, मला कमेंट करून नक्की सांगा. ही माझी मुलगी आहे, बड्डे गर्ल. मग सगळ्या मैत्रिणी यायला लागले बघा. सगळ्या मैत्रिणी आले, छान आम्ही व्हिडिओ बनवले, फोटोज काढले. सगळे फोटो आणि व्हिडिओ मी सेंड नाही करू शकणार, कारण की आपला व्हिडिओ खूप लेंदी झाला असता, म्हणजे आवश्यक आहे तेवढंच व्हिडिओ मी सेंड केलेला आहे. नंतर सगळ्या मैत्रिणींनंतर आम्ही मस्तपैकी डान्स केला बघा. मी पण थोडंसं डान्स केला. मुलीच्या मैत्रिणीबरोबर पण मी मैत्रीण झाली होती. तुम्हाला माझी आजची बड्डेची सजावट, रांगोळी, जेवण, आमची तयारी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. झिंगाटशिवाय तर आपलं कुठलाच पार्टी पूर्ण होणार नाही. एक झिंगाटवर डान्स केला मी, माझं फेवरेट सॉन्ग आहे ते. मस्त आम्ही सर्वांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला. मुली पण खूप खुश झाल्या होत्या, त्यांनी पण भरभरून आनंद घेतला. खूप सारे फोटो, खूप सारे व्हिडिओ काढले आम्ही लोकांनी. मग खूप डान्स केल्यानंतर आम्ही केक कटिंग टाईम. मग मी केक करून आणला बघा, काढून आणला. सगळं मुली एन्जॉय करत होत्या. छान मस्त आम्ही केक कटिंग केली. तुम्हाला माझं केकचं डिझाईन कशी वाटली हे पण मला नक्की सांगा बघा. छान मैत्रीण डान्स करत होत्या, मस्त आम्ही गाणे लावले होते आणि केक कटिंग टाईम झालं होतं. नंतर आपल्या अकॉर्डिंग मस्त आपण त्यांना अक्षवन करायचं होतं बघा. मी छान माझ्या मुलीला अक्षवन केलं. या संस्काराशिवाय तर आपलं बड्डे पार्टी पूर्ण होणारच नाही. अक्षवन करणं खूप जरुरी आहे. खूप एन्जॉय केला आम्ही लोकांनी बघा. मस्त आम्ही केक कटिंग केली. मेणबत्तीचं निघालंच नाही बघा. केक कटिंग झाल्यानंतर मला तिने भरवलं, मी पण तिला घास भरवला केकचा. तिच्या पप्पांना पण भरवलं केक. छान अशी आमची पार्टी झाली. तुम्हाला कशी वाटली पार्टी, केकची डिझाईन, जेवणाचे अरेंजमेंट सगळं आम्हाला नक्की सांगा. सगळं केक कटिंग झाल्यानंतर मी माझ्या कामावर गेली वापस ब्रेड गरम करायला. सर्व मुली एन्जॉय करत होत्या, फोटो काढत होते मस्तपैकी बघा. पावभाजी पण रेडी होती. मी गरम गरम मस्त पाव शेकून घेतले, बटर लावून सगळं रेडी होतं माझं. नंतर आम्ही अरेंजमेंट केली जेवणाची. सगळ्या मुलांना बसवलं अशा पद्धतीने बघा. मस्तपैकी गरमागरम पाव
आणि भाजी मस्त मुलांना सर्व केली. थोडे पाव थंड झाले होते कारण मुलं खूप मस्ती करत होते. बघा, नंतर सगळ्यात शेवटी मी केक सर्व केला. ते व्हिडिओ जरा टाकायचा राहून गेला माझा. बघा, छान आम्ही अरेंजमेंट केली. तुम्हाला माझ्या बड्डे पार्टीची अरेंजमेंट कशी वाटली, रांगोळीची, केकची डिझाईन कशी वाटली, मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, अशा पद्धतीने आम्ही खूप मज्जा करत करत माझ्या मुलीचा बड्डे सेलिब्रेट केला. खूप एन्जॉय केला. मुलीच्या एन्जॉयमेंटमध्ये आम्ही आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी पण विसरलो. हो, बरोबर आहे, माझ्या मुलीचा बड्डे ना आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी एकाच दिवशी असते. आम्ही त्यासोबतच मस्त एन्जॉय करतो आणि सेलिब्रेट करतो. तुम्हाला माझा आजचा हे बड्डे व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. काही फोटोज आहे, तुम्ही बघा नक्की, आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझी बड्डे पार्टीची तयारी कशी वाटली ते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक स्वादिष्ट रेसिपींसोबत. बाय बाय.